स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. शमनेवाडी तालुका चिक्कोडी येथील ग्रामदैवत रामलिंगेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने व गावातील युवक मंडळाचे कार्यकर्ते, गणेश मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत तसेच संस्थेचे पदाधिकारी व भाविक मंडळी यांच्या सहकार्याने रविवार दिनांक 4 पासून चिंचणी सिद्ध संस्था मठाच्या दासोह कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्राथमिक शाळेच्या आवारात गुरुवार तारीख 8 पर्यंत अलमंडे हळीकडे या आध्यात्मिक उपक्रमांतर्गत चिंचणी सिद्ध संस्थान मठाचे उत्तराधिकारी परमपूज्य शिवप्रसाद देवरो स्वामीजींच्या प्रवचनाचा कार्यक्रम सुरू असून गेल्या 3 दिवसांपासून या प्रवचन कार्यक्रमास शमनेवाडी, शांतीनगरसह बेडकीहाळ, नेत, सदलगा, शिरदवाड येथील भाविकांची दररोज वाढती गर्दी होत आहे. परमपूज्य शिवप्रसाद देवरो स्वामीजींचे स्वागत प्रवचन कमिटीचे सर्व सदस्य, गावातील गण्यमान्य नागरिकांच्या वतीने सजवलेल्या रथातून वाद्यांच्या गजरात करण्यात आले. यावेळी शेकडो महिला आंबील व पाणी कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीच्या दरम्यान स्वामी श्री रामलिंग मंदिरासह गावातील सर्व मंदिरात जाऊन दर्शन घेतले. शाळेच्या मैदानावर समस्त ग्रामस्थांच्या वतीने पुष्पवृष्टी करून शिवनामाच्या गजरात स्वामीजींचे भव्य स्वागत करण्यात आले. प्रवचन मंडपात तत्पूर्वी परसराम चटनळी व सुभाष होगार यांच्या संगीत भक्तिगीताच्या कार्यक्रमामुळे उपस्थितांचे मन वेधून घेतले. स्वागत व प्रास्ताविक अनिल मुंडोळे यांनी केले, तर स्वामीजींच्या सह उपस्थित मान्यवरांच्या व लहान मुलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या आध्यात्मिक प्रवचनाने उद्घाटन करण्यात आले. आयोजक कमिटीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते स्वामीजींचा सत्कार करण्यात आला. आपल्या पहिल्या दिवसाच्या प्रवचनात शिवप्रसाद देवरो स्वामीजी आशीर्वचनपर बोलताना म्हणाले, सध्याच्या या काळात दूरदर्शनाच्या घरभेदी बऱ्याच मालिकांमुळे एकमेकांची मनं दुरावत असून निवांत वेळ मिळणे कठीण झाले आहे. तसेच मोबाईलमुळे आपापल्यातील संवाद, आपुलकी ही दुरावत आहे. पण आपला धर्म, संस्कृती व संस्कार टिकून राहिला पाहिजे, यासाठी पालकांनी आपल्या लहान मुलांना लहान वयातच आपल्या धर्मसंस्काराची शिकवण द्यावी, तरच आपला धर्म वाचेल. संस्कार महत्त्वाचे असून अशा आध्यात्मिक कार्यक्रमातूनच मुलं संस्कारयुक्त होतील. स्वामीजींच्या प्रवचनास या 3 दिवसात भाविकांची वाढती गर्दी होत आहे. तर आयोजक कमिटीच्या व भाविकांच्या वतीने प्रवचनास येणाऱ्या भाविकांची उत्तम व्यवस्था व प्रसादाची व्यवस्था करण्यात येत आहे. SB न्यूजसाठी बेडकीहाळहून गजानन पाटील. ವ್ಯತ್ಯಾಸ ಅಂತ ಕೇಳಿದ ಸಂತರಿಗೆ ಏನು ವ್ಯತ್ಯಾಸ, ನಮಗೆ ನಿಮಗೆ ಏನು ವ್ಯತ್ಯಾಸ ಐತೆ ಅದನ್ನ ಮೊದಲು ನನಗೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ರಿ ಅಂದ. ಸಂತರಂದ್ರು ಸುಮ್ಮನೆ ಮೌನವಾಗಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಏನು ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ, ಮೌನದಲ್ಲೇ ಇದ್ರು. ಅವ ಅಂದ, ನಿಮಗ ನಮಗೆ ಏನು ವ್ಯತ್ಯಾಸ ಐತೆ ನನಗೆ ಹೇಳಬೇಕ, ಹೇಳಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಹೋಗೋಪಕ್ಕೆ ಅಲ್ಲ, ನೀವು ಹೇಳಬೇಕು. ಏನು ವ್ಯತ್ಯಾಸ ಐತ್ರಿ ಅದರ ನೋಡ್ರಿ, ನಿಮಗ ನಮಗೆ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇಟ್ಟ ಏನು, ನಾವು ಒಟ್ಟು ಕಲರ್ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಂತೇವೆ, ನೀವು ಅಂತ ಕಲರ್ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಂತೀರಿ. ನಾವು ಒಟ್ಟು ಕಲರ್ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಂತೀವಿ, ನೀವೇನ್ ಮಾಡ್ತೀರಿ, ಒಂದ ಕಲರ್ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಂತೀರಿ. ಏನೈತಿ ಬಿಟ್ರ ನೀವು ಪ್ರಸಾದ ಮಾಡ್ತೀರಿ, ನಾವು ಪ್ರಸಾದ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮಗೂ 2 ಕಾಲ ಅದಾವ, ನಿಮಗೂ 2 ಕಾಲ ಅದಾವ, ನಮಗೂ 2 ಕೈ ಅದಾವ, ನಿಮಗೂ 2 ಕೈ ಅದಾವ. ನಮಗೂ ನೋಡಕ್ ಭಗವಂತ 2 ಕಣ್ಣು ಕೊಟ್ಟಾನ, ನಿಮಗೂ 2 ಕಣ್ಣು ಕೊಟ್ಟಾನ. ಖರೆ ನಾವು ಒಟ್ಟು ಕಾಲ ಚಪ್ಪಲಿ ಹಾಕೋತೀವಿ, ನೀವು ಒಟ್ಟು ಕಾಲ ಅವಿಗೆ ಹಾಕೋತೀರಿ. ಅಟ್ಟು ಬಟ್ಟೆ ಅಟ್ಟು ಒಂದ ಕಲರ್ ಹಾಕೋತೀವಿ, ನಾವು ಒಟ್ಟು ಕಲರ್ ಹಾಕೊಂತೀವಿ. ಇದನ್ನ ಬಿಟ್ಟರೆ ವ್ಯತ್ಯಾಸ ಏನಿ ನನಗೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ರಿ ಅಂದ. ಗುರುಗಳಂದ್ರು, ನನಗೆ ನಿನಗೆ ವ್ಯತ್ಯಾಸ ಹೇಳ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ 6ಕ್ಕೆ ನಾನು ಮಠಕ್ಕೆ ಬಾ. ಆಯ್ತು, ಅವ್ರಿಗೆ ಬರ್ತೀನಿ. ಬಂದ ಬಿಟ್ಟ. ಗುರುಗಳು ಏನೂ ಮಾತಾಡ್ಲಿಲ್ಲ. ವ್ಯತ್ಯಾಸ ಹೇಳ್ರಿ ಗುರುಗಳ ಹೊಂಟ್ರಂಗ ಗುರುಗಳು ಮಠ ಬಿಟ್ಟು ಸಣ್ಣ ಅವ್ರ ಹಿಂದೆ ಬೆಂಡ್ ಹತ್ತಿದೀವ. ಹೊಂಟು ಯಾತ್ರೆ 8 ಗಂಟೆಗೆ, ಬೆಳಗಿನ ಜಾವ 6 ಗಂಟೆಗೆ ಯಾತ್ರೆ ಹೊರಟು ಮಠದಿಂದ. ಹೊರಟ್ರು ಎಲ್ಲಿ ಹೊರಗೆ ಹೊರಟ್ರು ಅಂದ್ರೆ ಅವ ಕೆಲವು ಅಂತ ಹಸಿಗೊಮ್ಮೆ, ಗುರುಗಳ ನಮಗ ನಿಮಗೆ ವ್ಯತ್ಯಾಸ ಏನೈತಿ ಹೇಳ್ಕೊಡ್ರಿ. ಗುರುಗಳು ನಡಿ ಮುಂದ. ಗುರುಗಳ ನಮಗ ನಿಮಗೆ ವ್ಯತ್ಯಾಸ ಏನೈತಿ ಹೇಳ್ಕೊಡ್ರಿ, ನಡಿ ಮುಂದ. ಇದೇ ಉತ್ತರ. ಅವ್ರು ಮಡದಿ ಫೋನ್ ಮಡ್ದಂದು, ನಿನಗೆ ಏನಾರ ನೆನಪೈತೆ ಇಲ್ಲ, ಹೆಂಡ್ರು ಮಕ್ಕಳು ಮನಿ ಇದು ಯಾವ ನೆನಪಿಲ್ಲ, ಏನು ಹೊಂಟು ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಹಂಗ ಅವ್ರಿಂದ. ಏನು ಮನಿಗೆ ನೀ ನೆನಪೈತಿ, ಬರ್ತೀಯೋ ಇಲ್ಲ ಅಂದಾಗಿ. ಅವ ಅಂದ, ಬರ್ತೀನಿ ತಡಿ ಪಟ್ಟನ ಗುರುಗಳಿಗೆ ಹೇಳಿ. ಅವಾಗ ಗುರುಗಳಿಗೆ ಅಂದ, ಗುರುಗಳ ನಮಗೆ ನಿಮಗೆ ವ್ಯತ್ಯಾಸ ಏನೈತಿ ಹೇಳ್ರಿ, ನನಗ್ರೆ ನಾನು ಹೆಂಡ್ರಿ ಅಂತ ನನಗೆ ಕೇಳಕತ್ತಾಡ್ರಿಪ್ಪ, ಮತ್ತೆ ಹೇಳ್ರಿ. ಗುರುಗಳಂದ್ರು ಇದ ನೋಡಿ ವ್ಯತ್ಯಾಸ ಅಂದ್ರ, ಇದ ನೋಡಿ ವ್ಯತ್ಯಾಸ. ಎಷ್ಟು ಚಂದ ಅರ್ಥ ಆಗತ್ರಿ ನಮ್ಮ ಪಟ್ಟಣಗಿದೆ. ಇದೇ ವ್ಯತ್ಯಾಸ ಏನು, ನಿನಗ
ಮನಿ ಮಾಡದಿ ಮಕ್ಕಳು ಅಂತ ಜಗಕತ್ತದ. ನನಗ ಮನಿ ಇಲ್ಲ, ಮಾಡದ ಇಲ್ಲ, ಮಕ್ಕಳಿಲ್ಲ, ಸಮಾಜವೇ ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಗಳಂತ ಸೇವೆ ಮಾಡಕ್ ನಾವು ಹೊರಟೀನಿ. ನನಗ ಸಮಾಜ ಜಗತ್ತದೆ ಹೊರತಾಗಿ ಮನೆಯಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮನೆಯಲ್ಲ. ನೀವು ಸುಮ್ಕೊಂಡ್ರು ಏನ ಇವೆಲ್ಲ ಕನ್ನಡ ಸರಿ ಅದನ್ನ ಅದಕ್ಕೆ ದೂರಾಟ ಮಾಡಕ್ಕೆ ನೀವು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂ ಹೋರಾಟ ಮಾತಾಡೋದು ಅವ್ರು ಸುಮ್ಮನೆ ಸೈಲೆಂಟ್ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಇವ್ರ ಪಕ್ಕ ಕನ್ನಡ ಮೀಡಿಯಂ ಹೆಂಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಂದ್ರೆ राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.